लई त्रास सहन करायला लागला ना तुला, लई वेदना सहन करायला लागल्या असतील ना. आज जेव्हा ठाकूर तुझ्यावर बंदूक रोखून उभा होता ना, माझ्या मनात एकदम धस झालं. सगळं होत्याचं नव्हतं झालं असतं आणि तुला काय झालं असतं तर मी बी जगले नसते. वाघमारे काय बोलताय? आणि असंच बोलायचं होतं तर मग कशाला वाचवलं मला? मग काय बोलू, तू नसतास तर माझी जगण्याची इच्छाच मेली असती. संपून टाकलं असतं मी स्वतःला. तसं मी तुझ्याशिवाय जगून काय केलं असतं. वाघमारे हे बघा, तुम्ही होता म्हणूनच माझा जीव वाचलाय. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कसं कळलं की ठाकूर माझं एन्काउंटर करणार आहे? तात्यांचा पिये, तात्यांच्या पियेला मुकादमाच्या बायको बरोबर पाहिलं होतं बलमान. त्यानंतर आम्हाला त्याच्यावर शंका आली. त्याच्यावर आम्ही ट्रॅप लावला आणि त्याला उचलून एका गोडाऊनला आणलं. त्याला मुकादमाबद्दल काय माहिती हे काढून घेतानाच आम्हाला कळलं की ठाकूर तुझा एन्काउंटर करणार आहे. पण जागा, तुम्हाला कसं कळलं की ठाकूर माझा एन्काउंटर करायला त्याच जागेवर घेऊन जाणार आहे? अहो त्यानं अवतान धाडलंय. तुम्हाला मदत हवी आहे ना? काळजी करू नकोस, तुला जिथं पोहोचायचंय तिथंच पोहोचवतोय मी. ही घोंगडी घेऊन जा, कामाला येईल. घोंगडी? मामा, अरे तो तर एक चमत्कारच होता आणि स्वतः देवच आपल्या मदतीसाठी आला असं समज. देव आला होता म्हणजे? मला काही कळलं नाही. ते ठाकूर तुझा एन्काउंटर करणार हे तुला कधी कळलं? अहो, ठाकूर मला कोर्टाकडे घेऊन निघाला होता. मग त्याने मध्येच वाट बदलली. तिथंच मला शंका आली. मी एका ठिकाणावर घेऊन गेला आणि मला म्हणला पळ. पण मी बी जागचा हल्लो नाही, कारण मला माहिती होतं तो माझ्या छातीवर गोळी घालू शकत नाही. कारण जर त्यानं माझ्या छातीवर गोळी घातली असती तर त्याची बी चौकशी झाली असती. मला एक कळत नाही की ठाकूरला माझं एन्काउंटर करायला सांगितलं कुणी असेल. मी बी तोच विचार करते, कारण ही ऑर्डर जर पोलिसांनी दिली असती तर आम्हाला कळलंच असतं. मग कोण असेल याच्या मागे? मला तर वाटतं जो कधी मोठा माणूस यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्यानंच ती ऑर्डर दिली असेल आणि ठाकूरचं त्याच्याबरोबर साठल होत आहे. अहो, कोण आहे पण ह्यो मोठा माणूस आणि माझ्या जीवावर का उठलाय? तेच तर शोधून काढायचे. सध्या तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या जीवावर उठलेल्या माणसापर्यंत काही बी झालं तरी मी पोचणारच.